जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहोत मलंगड या ठिकाणी। माझ्या पाठीमागे धुक्यात हरवलेला मलंगडाचा सुळका आपल्याला दिसत असेल। गेली 3 वर्षांपासून आपण आपल्या बकेट लिस्टमध्ये या गडाला ठेवलं होतं, कारण योग्य वातावरण आणि योग्य जोडीदार आपण शोधत होतो। तर आज आपल्याला ती संधी चालून आलेली आहे। तर आज विनाविलंब आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत। चला। मित्रांनो, अर्ध्या तासाची खडी चढाई चढल्यानंतर खऱ्या अर्थानं गडाचा पायरी मार्ग सुरू झालेला आहे। थोडा तुटका फुटका पायरी मार्ग आहे, कारण या किल्ल्याची उलथापालथ खूप वर्षांपूर्वीची आहे। त्याच्यामुळे हल्ले प्रतिहल्ले या गडावर खूप झालेले आहेत। तो इतिहास आपण वरती समजून घेऊयाच, पण हा पायरी मार्ग आहे आणि हा पायरी मार्ग आपल्याला आता चढून वरती बाले किल्ल्यात जायचं आहे। कसं वाटतंय? खूप सुंदर। हा गडावर खऱ्या अर्थाने थ्रिल असतो तो पहिल्या पायरी मार्गाचा। हा थ्रिल पहिला आपल्याला मलंगडावर अनुभवायला मिळतोय। अगदी 100 डिग्रीमध्ये पायरी मार्ग आहे आणि तो चढावा लागतो। मजा येते। गडावर जाऊयात। दरवाजामध्ये आपण पोहोचलो आहोत आणि पाठीमागे फॉग आहे, त्याच्यामुळे सीन दिसत नाहीये। पण एक जवळपास 500-600 फुटांची दरी आहे, जी ती थेट आपल्या पायाच्या खाली दिसते। आणि ही दरी आपण अगदी 15 मिनिटात चढून वरती आलोय। दम लागलाय, पण नवीन दुर्गदर्शन पाहायचंय। एक्साइटमेंट खूप जास्त आहे। चला, महादरवाजात पोहोचलोय आपण। आता बुर्जामध्ये प्रवेश करू। मित्रांनो,
शिलाहार राजाच्या काळात ज्यांची स्थापना झालेली, ज्या गडांची निर्मिती झालेली आहे, त्या गडांचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य, स्थापत्य वैशिष्ट्य प्रत्येक गडावर आपल्याला बघायला मिळतं. तसंच मलंग गडावरचा चोर दरवाजा हा सगळ्यात मोठं स्थापत्य शैलीचं वैशिष्ट्य आहे. पीरमाची चढून आल्यानंतर एक चोरवाट जी पाठीमागच्या वामजे गावामध्ये जाते. प्रत्येक गडावर चोरवाटा का असायच्या तर संकटकाळी गुप्त संदेश हा दुसऱ्या गडावर पोहोचवण्यासाठी किंवा जर वेढा पडला तर रसद पुरवठा, शस्त्र पुरवठा होण्यासाठी या चोरवाटांची निर्मिती ही केलेली असायची. कारण त्यांनी त्या काळचे धोके लक्षात ठेवूनच गडांची निर्मिती ही केली होती. अशीच एक चोरवाट मलंगगडाच्या पीरमाचीवर आहे. ती चोरवाट आपण पाहण्याचा प्रयत्न करू. जेवढं शक्य होईल तेवढं आपण आतमध्ये उतरूयात आणि पाहूयात. काहीतरी आपल्याला वेगळं स्थापत्यशास्त्र आपल्याला बघायला नक्कीच मिळेल. चला. अगदी 100 डिग्रीमध्ये या पायऱ्या आहेत. थोडंसं रिस्की आहे, पण आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण उतरण्याचा प्रयत्न करू. कारण खोली खूप दिसते आणि सूर्यप्रकाश दिसतो, याचा अर्थ समोरून मोकळं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं उलटं उतरण्याचा आपण प्रयत्न करू. गोप्रो हँडलिंग होईलच, काही शाश्वती नाही आहे, पण आपण उतरूयात. चला. वा, क्या बात आहे. मित्रांनो, खाली वाकून बघायची हिंमत चालत नाहीत. इतका उंच हा काप आहे आणि हा काप उतरून तत्काळामध्ये लोक चोरवाटेने जायचे आणि गुप्त संदेश दुसऱ्या गडांवर पोचवायचे. खरंच कमाल ती लोक होती, निष्ठा होती त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळं स्वराज्य टिकून होतं. आपण रिक्स नको घ्यायला. आता आपण रिटर्न जातोय. स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या चोर दरवाजाकडे पाहता येईल. कारण कमी जागेमध्ये आणि खूप तीव्र उतारामध्ये हा दरवाजा बांधलेला आहे. उतरताना आपली दमछाक होते, चढताना दमछाक होते. किती सुंदर स्थापत्य आहे हे आपण इथे आल्याशिवाय आपल्याला कळणार नाहीत. आपण जर मलंगगडावर आलात तर नक्की चोर दरवाजाला एकदा तरी भेट द्या. मस्त आहे. एक नंबर. मित्रांनो, सुळक्याच्या पाठीमागून आपण गडावर चढायला जेव्हा सुरुवात करतो तिथेच एक देवडी बघायला मिळते. म्हणजे देवडी ही दगडामध्ये खोदलेली नाही, पण पालं लावून तिथे देवडी तयार केलेली आहे. आणि तिथल्या सैनिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी 2 टाक्या आहेत. एक इथं पाण्याची टाकी आहे, एक 10-12 फूट खोल अशी ती टाकी आहे. आणि त्याच्याच बाजूला या ठिकाणी कातळ दगडात खोदलेली एक टाकी आहे. ही टाकी जवळपास 15 फूट खोल आहे आणि 20 फूट ते 30 फूट अशा रुंदीची ही टाकी आहे. मित्रांनो, सुळक्यावर जाणारा म्हणजेच बाले किल्ल्यामध्ये जाणारा पायरी मार्ग खऱ्या अर्थाने इथून स्टार्ट होतो. इथून आपल्याला पायरी मार्गावरून चढून जायचं आहे. खरं तर ब्रिटिशांनी जो 1760मध्ये हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये या पायरी मार्गाचं नुकसान झालं आहे. पण रिक्स नको म्हणून हार्नेस आपण घातलेले आहेत, हेल्मेट आहे आणि दोर आहे. त्या दोराच्या साहाय्याने आपण चढणार आहोत. आणि थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला पाईप क्रॉसिंग सारखा थ्रिलिंग अनुभव घ्यायचा आहे. तर सज्ज होऊयात पायरी मार्गावरून वर चढण्यासाठी. चला, आपले शिलेदार आपल्या सोबत आहेत.
येस, आणि भीती वाटत नाही त्याचं कारण आजूबाजूला समस्त फॉग आहे, त्याच्यामुळं खोली समजत नाहीये. असं नशीब आपले समजायचे. चला मित्रांनो, खरं सांगायचं तर खूप भीती वाटते, कारण एक बाजूला सरळसोट कातळ कडा आहे जो साधारणतः 150 ते 200 फूट असेल, जास्त पण कमी नाही, आणि एका बाजूला खाई आहे जी साधारणतः 500 ते 600 फूट असेल. कम ऑन. मित्रांनो, पायरी मार्ग चढून आपण थोडंसं वरती आलेलो आहे आणि इथून आपल्याला पाईप क्रॉसिंग करायची आहे. पाईप क्रॉसिंगसाठी 2 पाईप टाकलेले आहेत आणि एक 15 फुटाचा पॅच आहे जो पाईपांवरून चालत जायचा आहे, आणि पाईपांच्या खाली थेट खाई आहे 2000 फुटांची. पायाच्या खाली खूप खोल दिसतंय, पण आज आपले नशीब चांगले म्हणावेत की वाईट म्हणावेत माहीत नाहीत, पण फॉग आहे, खाली काहीच दिसत नाही आहे. पाईप क्रॉसिंग पटकन होऊन जाईल, पण सूर्यनारायण जर उगवले, पाऊस थांबला तर फॉग जाईल आणि आजूबाजूचा प्रदेश आपल्याला निहाळता येईल. कारण या गडाचा इतिहास खूप बलाढ्य आणि बुलंद आहे. 6व्या शतकामध्ये, म्हणजे आजपासून 1800 वर्षांपूर्वी ह्या किल्ल्याची निर्मिती झालेली आहे. शिलाहार राजाच्या काळामध्ये हा किल्ला बांधला गेला आणि तिथून अनेक उलथापालथ या किल्ल्यांनी पाहिलेल्या आहेत. हा पुराण पुरुष आहे. या पुराण पुरुषाला आज आपण भेट देतोय, पण पहिला पायरी मार्ग आपल्याला क्रॉस करावा लागेल. चला पाईप क्रॉसिंगसाठी सज्ज होऊयात. भीती वाटते. या गडावरील सगळ्यात थ्रिलिंगवाली गोष्ट आहे ती आपण करतोय. वा, व्हेरी गुड, जबरदस्त. मस्त. कसा फील करते? एकदम कडक. घाबरलाय? व्हेरी गुड, परफेक्ट, खूप मस्त, परफेक्ट. खाली बघ एकदा. धरणं जरुरी आहे. खाली 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 खाली. मित्रांनो, एक्सप्रेशन बघा या दादांचे, एक्सप्रेशन पटके हात में आ गई. मलंगगडावर आल्यानंतर हा पाईप क्रॉसिंग, हा पोल क्रॉसिंग, हा जो पॅच आहे हा सगळ्यात डिफिकल्ट पॅच मानला जातो, आणि म्हणून प्रत्येकाला मी सजेस्ट करेन की चांगला ग्रुप आणि त्या ग्रुपसोबत चांगलं इक्विपमेंट जर असेल अशाच ग्रुपसोबत या, कारण खूप रिस्क आहे. इथून हा पायरी मार्ग जुना होता, हा तुटल्यानंतर संपूर्ण खाई ही साधारणतः 1 ते 1,500 फूट खोल आहे आणि ती पायाच्या खाली दिसते, आणि म्हणून हिंमत चालत नाही, आणि म्हणून 3 वर्ष या ट्रेकसाठी आपण वाट बघितली. त्याचं हेच कारण, सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स हा ग्रुप खूप मोठा ग्रुप आहे आणि प्रॉपर जी इक्विपमेंट त्यांच्याकडे आहेत, आणि म्हणून त्यांच्यासोबत आपल्याला येताना काहीच भीती वाटली नाही. तुम्ही यांच्यासोबतच या. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नंबर देईनच. तुम्हाला मलंगगडावर यायचं असलं तर यांच्यासोबतच या. थँक्यू. पाईप क्रॉसिंग आपली झालेली आहे. एक पॅच आपण व्यवस्थितरित्या पार केलेला आहे. आता आपण बाले किल्ल्याकडे प्रविष्ट होतोय. चला.
यानंतरचा दुसरा पॅच चालू होतोय. रोप टाकलेला आहे. या दोराच्या साहाय्याने आपल्याला या पायरी मार्गावरून वर चढायचं आहे. खर चढाई आहे, दमछाक होईल पण मजा येणार आहे. थ्रिल अनुभवायला मिळतोय आणि वातावरण क्लिअर होतं आहे. कदाचित आपण गडावर गेल्यानंतर चांगलं वातावरण आपल्याला मिळेल आणि आजूबाजूचा प्रदेश निहाळता येईल. चला आता या मार्गावरून मार्गस्थ होऊयात. आत्ता कसं वाटतंय ते सांग. कडक एकदम मस्त मजा येते. 2000 फुटांची दरी, इकडे 1500 फुटांची दरी आणि अशामधून आम्ही सुळक्यावर आता चढतोय. साखळी पण वर बांधल्या. मित्रांनो, स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं मलंगगड इतका हार्ड असेल. खरंच पायरी मार्ग नष्ट झाल्यामुळं हा जो मार्ग आहे तो खूप खडतड आहे. तर मी तर तुम्हाला ॲडवाईस देईल की जर आपल्याला मलंगगडावर यायचं असेल तर सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स या ग्रुपसोबतच या. कारण त्यांची इथं पहिला बस त्यांची हिंमत देण्याची जी कला आहे ती मला प्रचंड आवडली आणि त्यांचं साहित्य ट्रस्टेबल आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला हिंमत येते आणि हा पॅच चढून आपण वर येतो. आता आपण पोहोचलो आहोत बालेकिल्ल्याच्या खालच्या माचीवर आणि इथून आता खऱ्या अर्थाने गडाला सुरुवात होणार आहे. खूप फॉग आहे, त्याच्यामुळं आजूबाजूला काहीच समजत नाही, किती खोली आहे, दूरवरचे किल्ले कुठे कुठे आहेत हे समजत नाही आहे. पण तरी आपण दुर्गदर्शन करूयात आणि पुन्हा हा पॅच आपल्याला उतरायचं आहे. खूप भीती वाटते, बघू. सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स आपल्यासोबत आहेत. निश्चितपणे आपण अगदी व्यवस्थित खाली उतरू. चला दुर्गदर्शनासाठी. बालेकिल्ल्यात चढल्यानंतर एक घोड्याची मान अशी वाट लागते. या वाटेच्या डावीकडेही 1500 फूट ही दरी आहे आणि उजवीकडे सुद्धा खूप खोल खाई आहे. तर इथून जाताना खरंच थोडीशी भीती वाटते. एकच पाय वाट आहे आणि मग आपण जातो बुरुजाकडे.
बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यानंतर बालेकिल्ल्यामध्ये राहत्या वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. छोटी मोठी ज्योती बरीचशी या ठिकाणी आहेत, पण उभी वास्तू ही किल्लेदाराची राहते वाडा किंवा हा दरबार असावा, कारण लांब लचक जागा आहे, खूप मोठी वास्तू आहे. ही एक वास्तू मलंगगडावर अजूनपर्यंत शाबूत आहे, फक्त तिचं छप्पर उडाले, कारण छप्पर हे लाकडाचं असेल. आपण आतमध्ये जाऊयात आणि ही वास्तू पाहूयात. वा वा. मित्रांनो, किल्लेदाराच्या राहत्या वाड्याच्या बाजूलाच 7 टाकी परिसर आहे आणि ही भली मोठी एक टाकी इथे दिसते. अशा 7 टाक्या ह्या रांगेत या ठिकाणी खोदलेल्या आहेत. भल्या मोठ्या आहेत आणि खूप खोलही असतील, कारण पाण्याच्या रंगावरून ते अंदाज येतो. आणि पाण्यात मासे आहेत. मासे आहेत याचा अर्थ ह्या टाक्या वर्षभर आटत नाही. वर्षभर पाणी या टाक्यांमध्ये असंच साठून असतं. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी जसं सांगितलंय की मुबलक प्रमाणात पाणी असेल तरच तिथे गड असावा. किती मुबलक पाणी आहे. म्हणून मलंगगड हा अभेद्य होता, न जिंकता येण्यासारखा होता. त्याचं हेच कारण. ये बात मित्रांनो, एवढ्या उंचीवर सामान घेऊन चढणं म्हणजे कमाल आहे. उरणच्या पोरांनी कमाल केलेले. टेंट आणलाय सोबत, प्लस कुकिंग सामान आहे, गॅस आहे, मॅगी बनतीये. मस्त गरम मॅगी खाऊयात आणि मग उतरायला आपण सुरुवात करूयात. वा, थँक्यू मित्रांनो.
पॅच उतरल्यानंतर इथून रॅपलिंग करायची आहे. एक 100 फुटाची रॅपलिंग आहे. मग आपण डायरेक्ट या मार्गावर पोहोचतो आणि इथून खाली पोहोचू. फक्त ही शेवटची स्टेप आहे आणि ती आत्ता आपल्याला पार करायची आहे. रिलीज करा पटकन, रिलीज करा, रिलीज रिलीज. बॉडी मागे थोडंसं मागे, मस्त. डिस्टन्स राहा दोन्ही पाहिजे. ओके, जाऊ द्या, जाऊ द्या खाली, जाऊ द्या खाली, जाऊ द्या खाली, मस्त. रिलीज करा, रोप रिलीज करा फक्त, पाय फोल्ड नका करू. मित्रांनो, मलंगगड हा हजीद मलंग दर्ग्यासाठी प्रसिद्ध आहे. पण त्याच दर्ग्याला लागून असलेल्या कड्यावर मलंगगड किल्ला आहे आणि हा किल्ला खूप पुरातन आणि प्राचीन आहे. या किल्ल्याची निर्मिती शिलाहार राजाच्या काळात म्हणजे 6व्या शतकामध्ये झाली. तदनंतरच्या काळात मुघल, पोर्तुगीज यांच्याकडे हा किल्ला आला आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं झालं तेव्हा 1670मध्ये हा किल्ला स्वराज्यामध्ये आला. मलंगगडाचं भौगोलिक परिस्थिती जर बघितली आपण तर 4ही बाजूनी वेगवेगळे किल्ले आहेत आणि त्या किल्ल्यांना मदत पुरवण्याचं कार्य हे मलंगगडाचं चालायचं. म्हणजे ह्या बाजूला जर बघितलं तर चंदेरी, माथेरानच्या परिसराच्या बाजूला प्रबळगड, कलावंतीन सुळका. समोर जर बघितलं तर दुर्गाडी किल्ला, पाठीमागच्या बाजूला शहापूर साईडने जर बघितलं तर माहुलीसारखा बलाढ्य किल्ला. अशी संपूर्ण साखळी या मलंगगडाच्या आजूबाजूला आहे. आणि त्या काळामध्ये मलंगगडाची निर्मिती कोणत्या कारणास्तव झाली होती तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे घाट माथ्यावरून जो मुद्देमाल कोकण प्रांताकडे यायचा त्याला संरक्षण. तत्काळामध्ये नाणेघाट हा सगळ्यात मोठा मार्ग होता आणि नाणेघाटातून परदेशी व्यापार हा बंदरांशी केला जायचा. मग तत्काळामध्ये नालासोपारा बंदर होतं. जर आपण पुढे बघितलं तर घोडबंदर आहे. तसंच आपलं स्वराज्याचं आरमार ज्या ठिकाणी उभारलं ते दुर्गाडी आहे. बाजूला साष्टी बेट आहेत. साष्टी म्हणजे आत्ताचं ठाणा सेंट्रल जेल हा सुद्धा किल्ला होता. तर या बंदरांमधून संपूर्ण व्यापार हा परदेशी व्हायचा आणि या बंदरांवर माल पोचवण्यासाठी सगळ्यात मोठं संरक्षण कुणाचं असेल तर या मलंगगडावर. खात्रीशीर एकदा का मुद्देमाल मलंगगडावर आला निर्विवाद तो शत्रूच्या हाती लागणार नाही ही एवढी गॅरंटी होती. कारण त्याचं इथं आल्यानंतर कळतं. इतका बलाढ्य असलेला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर तो पेशव्यांकडे आला. मराठ्यांमध्येच पेशव्यांनी हा किल्ला राखण्याचा प्रयत्न केला पण ब्रिटिशांनी किल्ल्यावर हल्ला केला. इतका प्रचंड हल्ला केला की तोफा उडवल्या गेल्या आणि या तोफ्यांच्या माऱ्यापुढे किल्ल्याचा पायरी मार्ग हा नष्ट झाला. तरीही मराठ्याने 1.5 महिना हा किल्ला लढवला होता. मग नाना फडणवीस असतील, शिंदे असतील या सगळ्यांनी निकराची लढाई केली. शेवटी इंग्रजांकडं आधुनिक शस्त्र होती, युद्धनीती वेगवेगळ्या होत्या आणि त्या कारणास्तव हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला. ब्रिटिशांनी याची खूप फोडाफोड केली आणि हा किल्ला बळकावला. असा बलाढ्य आणि बुलंद गड आपण एकदा तरी नक्की या गडाचं थ्रिल अनुभवा. आत्ता आपण व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय शिवराय.